सावित्रीबाई फुले बालिका दिन निमित्त सुंदर भाषण. अध्यक्ष महोदय व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना माझे मनपूर्वक वंदन. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण येथे जमलो आहोत. क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करते आणि भाषणास सुरुवात करते. आज 3 जानेवारी भारतीय पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो आणि त्यासाठी आपण येथे जमलो आहोत. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करताना दिसत आहेत. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. पूर्वीच्या काळी महिलांसाठी काम म्हणजे फक्त चूल आणि मूल हेच होते, पण या चौकटीबाहेर महिलांना आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनाचे रान केले. सर्व संकटांवर मात करत न खचता त्यांनी मुलींना शिकवण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाईंनी त्या काळी असलेल्या सतीच्या प्रथेस विरोध केला. विधवा महिला काशीबाईच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ केला. त्याला शिकवून डॉक्टर बनवले. पुण्यात जेव्हा प्लेगची साथ पसरली होती तेव्हा त्यांनी स्वतः प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखाना सुरू करण्याची व्यवस्था केली. प्लेग हा संसर्गजन्य रोग असून आज ना उद्या तो आपल्यालाही होणार हे माहीत असूनही त्यांनी स्वतः प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. अखेर समाजासाठी, समाजातील लोकांसाठी त्यांनी मरणाचेही आनंदाने स्वागत केले. शेवटी त्यांनाही प्लेगची लागण झाली व 10 मार्च 1857 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा, सामाजिक सुधारणेचा ध्यास घेऊन त्यासाठी आजन्म प्रयत्न केले. त्यांचा जन्मदिन 3 जानेवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो. शेवटी एवढेच म्हणेन, क्रांतीज्योत म्हणून अजरामर ती जगी, क्रांतीज्योत म्हणून अजरामर ती जगी. अभिमान आहे आम्हाला, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.